नमस्कार विद्यार्थी मित्र, माय क्लास पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. माय क्लास पुणे आपल्याकरता एक नवीन कोर्स आणि बुक या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे, जे म्हणजे महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी, जे की दोन्ही त्या ठिकाणी वर्षाचे आहे, 2024-25 आणि 2023-24 मागील. ओके, या दोन पाहणी एकत्रित करून आपण या ठिकाणी एक बुक बनवलेलं आहे आणि त्या बुकच्या आधारावरच आपण ही महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीच्या रिलेटेड बॅच करत आहेत. सर्वप्रथम हा कोर्स करताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही इकॉनॉमिक्सचा कोणताही कोर्स कुठूनही केला असेल कोणत्याही अकॅडमीतून, त्याला सप्लिमेंटरी म्हणून ही गोष्ट बघा. दुसरं म्हणजे आर्थिक पाहणीचं या ठिकाणी आपण या कोर्समध्ये आर्थिक पाहणीतील केवळ फॅक्च्युअल गोष्टी घेणार नाहीत, कारण खरं तर मूळ आर्थिक पाहणीचा उद्देश हा अर्थव्यवस्थेतील कन्सेप्ट समजावून घेण्यात जास्त उपयुक्त ठरतं. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आर्थिक पाहणी वाचाल, भारताची असू दे किंवा महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये सुरुवातीला कन्सेप्ट दिलेले असतात. त्या कन्सेप्ट कशा असतात ते देखील मी या लेक्चरमध्ये सांगेन. तर अशा पद्धतीनं तो कन्सेप्च्युअल बेस या ठिकाणी हे कोर्स असणार आहे. कोर्स एकदम कमी वेळाचा असणार आहे, जास्त लेंदी त्या ठिकाणी अजिबात आपण कोणत्याही गोष्टी फाफट पसारा घेणार नाही. एक्झाम ओरिएंटेड आहे, त्याच बाबी या ठिकाणी घेणार आहोत. अशा पद्धतीने या कोर्समध्ये आपण महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी दोन्ही वर्षाची, रिसेंट लॉन्च झालेली आणि मागची, याचा एकत्रित कंपाईल केलेला डाटा या बुकमध्ये दिलेला आहे. कारण प्रत्येक आर्थिक पाहणी ज्या ज्या वेळी येते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्यामध्ये केवळ 10 ते 15% बदल असतो. नवीन आलेल्या योजना आहेत, या ठिकाणी ॲड होतात, नवीन बदललेली आकडेवारी थोडीशी ॲड होते. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जर राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2023-24चे आकडे विचारले तर त्या आकड्यांचा समावेश देखील या ठिकाणी सेपरेट केलेला आहे. आणि कंबाईनसाठी किंवा राज्यसेवा मुख्याला देखील जर अचानक आत्ताही आर्थिक पाहणीचा यूज करून काय क्वेश्चन सेट केले तर ती आकडेवारी देखील त्याच्यामध्ये आपण सेपरेट समाविष्ट केलेली आहे. ओके, हे झालं पहिलं आपलं थोडक्यात की या ठिकाणी बुकमध्ये आणि बॅचमध्ये आपण काय घेणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीबरोबरच आपण काय करणार आहे, या ठिकाणी इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, भारताचा आर्थिक पाहणीच्या अहवालाचा देखील महत्त्वाचे फॅक्ट्स या ठिकाणी घेणार आहे. आता ॲक्च्युली भारताच्या आर्थिक पाहणीचा त्या ठिकाणी महत्त्वाचा उपयोग काय होतो, तर इथंही फॅक्ट थोड्याफार एक्सपोर्ट इम्पोर्ट असतील किंवा शिक्षणाची योजना असतील, महिला किंवा कृषीची योजना असतील, या बाबी सोडल्या तर मॉनिटरी म्हणजे अर्थव्यवस्थेतील त्या ठिकाणी राजकोषीय धोरणं असतील किंवा मॉनिटरी जी काय असतील पॉलिसीज, ह्या सगळ्या समजावून घेण्याकरता या ठिकाणी भारताच्या आर्थिक पाहणीचा उपयोग अतिशय त्या ठिकाणी उपयुक्त ठरतं. ओके, त्या अँगलनं आपण या ठिकाणी भारताच्या आर्थिक पाहणीतील महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहे. भारताच्या आर्थिक पाहणी जो 23-24ची आहे, तिच्या आपण 44 पेजेसच्या नोट्स बनवलेल्या आहेत, त्या देखील नोट्स ह्याच्यामध्ये उपलब्ध होतील. आणि 24-25च्या देखील तिच्याही नोट्स 35 पानाच्या आहेत, त्या देखील या ठिकाणी उपलब्ध होतील. तर दोन्ही या ठिकाणी आपण इकॉनॉमिक सर्वे कव्हर करणार आहे. दोन्ही कव्हर करायला खूप अवघड नसतं, कारण चेंजेस थोडेच असतात, आकड्यांमध्ये बदलतं आणि कन्सेप्ट बेस या ठिकाणी आपण इकॉनॉमिक्स घेणार आहे, केवळ आकडे नाहीत. आकडे तर आरामात विचारण्याचं प्रमाण तसंही इतकं नसतं, पण कन्सेप्च्युअल गोष्टी ह्या आपल्या रेग्युलर पुस्तकात असतातच असे नाही. समजले इथपर्यंत? आता सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या असलेलं GS4 राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4 असू दे किंवा GS 1, 2, 3, 4, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की राज्यसेवेचं सामान्य ज्ञान किंवा GS हे खरं तर खूप वास्ट आहे, त्याला एक बाउंड्री नाही आहे. अनेक विषय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. विषयांमध्ये परत अजून वेगवेगळे पॉईंट आहेत, जे वेगवेगळ्या पुस्तकांमधून करावे लागतात आणि येणारे प्रश्न देखील परीक्षेमध्ये काही काही वेगळे वेगळे डिफरंट आहेत. मग याच्यामध्ये होतं काय महत्त्वाचे मिस्टेक की आपण अनेक सोर्सेस या ठिकाणी करत राहतो आणि मटेरियल वाढवत राहतो. ज्याचं मटेरियल अति होत जातं त्याचा इंटरव्ह्यू कॉलसुद्धा परत येणं अवघड जातं. हे राज्यसेवेमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे एक प्रिकॉशन घ्यायची की शेवटच्या क्षणी आपण किती रिवाईज करू शकतो एवढाच डाटा त्या ठिकाणी कलेक्ट करायचा, अननेसेसरी सगळी माहिती गोळा करायची नाही. आणि जे रिपिटेटिव्ह गोष्टी सतत परीक्षेला असतात त्याच गोष्टींवर जास्त भर द्यायचा. विशेष म्हणजे जास्त डाटा करण्याच्या नादात आपण यमलक्ष्मीकांसारखं पुस्तक करत नाही, ते मागं राहतं. मराठी इंग्रजी ज्याचं मी उदाहरण आहे ते नीट करत नाही आपण. म्हणजे GS ठीक आहे, आम्ही मराठी इंग्रजी करत नाही, GS ही जास्त करत नाही, परंतु जर तुम्ही GS अननेसेसरी जर डाटा वाढवत असाल तर तिथं चुकताय. पर्टिक्युलरली हे लक्षात ठेवा. मग हे GS4 मध्ये लागू होतं. ज्या ठिकाणी मला चांगले मार्क येत आहेत याचं एक मेन कारण मी असं समजतो की जी गोष्ट महत्त्वपूर्ण आहे, लक्ष देऊन ऐका, की ज्याच्यामध्ये मी एकच रेग्युलर बुक वापरतो चांगलं, ते मला रंजन कोळंबेच वाटतं, ज्याच्यामध्ये टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड माहिती दिलेली आहे.
फॉर कन्सेप्ट समजावून घ्यायला मला इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा आणि भारताचा मदत करतो. ह्या दोन बाबी त्या ठिकाणी ॲड झाला. तिसरी म्हणजे स्टेट बोर्डमधले ते काय 3-4 टॉपिक आहेत ते, आणि NCERT मॅक्रो इकॉनॉमिकचे त्याचे एक 3-4 टॉपिक आहेत. या व्यतिरिक्त जास्त करण्याच्या जर आपण भानगडीत पडलो तर डाटा वाढत जातो. मग थिंकर जर तुम्ही विचारलेत म्हणून अनेक थिंकर करत असाल तर तसं नसतं. कारण प्रश्न सेट करणाऱ्याला काय, एखादं समजा इकॉनॉमिक्स असू दे किंवा पॉलिटी असू दे, जॉग्राफी असू दे, हजारो थिंकर आहेत, त्यावेळेस त्याच्या डोक्यात येईल त्या थिंकरवर तो प्रश्न टाकणार आहे. त्यामुळे तिथं असं आपण लिमिट असं नाही टाकू शकत की हाच थिंकर विचारतील. रिपिटेटिव्ह थिंकर असू शकतात. मग याकरता सगळ्यात महत्त्वाचा सोर्स म्हणजे PYQत आलेले थिंकर करणे आणि शांत बसणे. ओके. आणि जे प्रश्न या पुस्तकाच्या बाहेरचे येत आहेत, एक तुमचं कोणतंही बेसिक बुक, मी रंजन कोळंबे प्रेफर करेन. दुसरं इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र, इंडियाचे इकॉनॉमिक सर्वेचा क्रक्स, NCERTचे ते 2-3 टॉपिक आणि स्टेट बोर्डचे ते स्टेट बोर्ड आणि NCERTचे टॉपिक हे एखादा कन्सेप्ट समजावायला अतिशय उत्तम आहेत म्हणून आहेत. तेच डाटा तुम्ही इकडे देखील रेग्युलर वाचलेलं आहे, ते पुस्तकं आणि PYQ. हा डाटा जर एकत्र केला तर खूप कमी आहे, त्यामुळे डोकं शांत राहतं. आणि जे एकदम कधी तर आलेले प्रश्न आहेत ते आहे असे नोट करून घ्या, त्याच्या डिटेलमध्ये जाऊ नका. ही GS4ची माझ्या मते बेस्ट स्ट्रॅटेजी राहील, ज्याच्यामध्ये तुमच्यासमोर डिझास्टर क्रिएट होणार नाही की एकदम कमी मार्क येणार नाहीत. कदाचित मी म्हणत नाही आउटस्टँडिंग मार्क येतील, परंतु GS4मध्ये डिझास्टर होण्याचं प्रमाण जास्त असण्याचं कारण आहे की वाढणारं मटेरियल आणि ते ऐन वेळी रिवाईज न होणं. ओके. या बाबी समजावून घेऊन आपण GS4चं या ठिकाणी इकॉनॉमिक सर्वे हा भाग घेणार आहे. चला, आता इकॉनॉमिक सर्वेचं जे बुक आहे त्या बुकबद्दल देखील मी थोडक्यात म्हणलेलं आहे की दोन्ही वर्षाचं आपण या ठिकाणी बुक एकत्र केलेलं आहे. ही बुकची सॅम्पल PDF आहे. ओके. ज्याच्यामध्ये आपण शॉर्ट नोट्स हा कन्सेप्ट वापरलेला आहे, कारण जो अननेसेसरी डाटा आहे, अननेसेसरी डिजिट्स आहेत ते डिलीट केलेले आहेत. दोन्ही डाटा इक्वलाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी पुस्तक तुम्हाला पुण्यामध्ये कुठेही उपलब्ध होईल. बाहेरच्या विद्यार्थ्यांनी देखील तिथं असलेल्या MPSCच्या बुक शॉपमध्ये त्या ठिकाणी ऑर्डर प्लेस केल्यानंतर एखाद्या दुकानदाराकडून ते सेट इकडून सेंड केलं जातं पुण्यामधून. ओके. किंवा पुण्यातून देखील ऑर्डर करू शकता. कोर्स मॅक्झिमम 7 ते 8 तास ही मी मॅक्झिमम ड्युरेशन म्हणतो, त्याच्या आतच कंप्लीट करणार आपण. बऱ्यापैकी आपण तसंच करतो. एन्व्हायरमेंट 3 तासात देखील आपला होल्ड आहे. पंचायत राज 1 तास 56 मिनिटात आपण कंप्लीट करू शकतो. कारण जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो तेव्हा योग्य डाटा देऊन ती गोष्ट कमी वेळात कंप्लीट करतो. अशा पद्धतीनं जसे इकॉनॉमिक सर्वे आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी आपली इंडेक्स आहे, राज्याचा संक्षिप्त आढावा वगैरे, राज्य उत्पन्न, प्राइजेस किंवा किमती, सार्वजनिक लोक वित्त, पब्लिक फायनान्स, पायाभूत सुविधा वगैरे. दुसरं म्हणजे जर पहिला टॉपिक जर बघितला तर त्याच्यामध्ये आपण काय दिलेलं आहे, 22, 23, 23, 24 असं कम्पॅरेटिव्ह. या ठिकाणी 60-61चा महाराष्ट्र आहे, हे सर्वेमध्ये देखील आहे. परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे, ॲज इट इज डाटा न देता किंवा काही अननेसेसरी डाटा यातून डिलीट करून जो डाटा दिला आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं की समजा पिकांखालील क्षेत्र याबद्दल प्रश्न आहे, तर या ठिकाणी ती लावतानाच चेक करून क्रोनॉलॉजी डिक्रीजिंग ऑर्डरनं लावलेली आहे. म्हणजे सगळ्यात जास्त क्षेत्र 1960ला ज्वारी पिकाखाली होतं महाराष्ट्रात, तर नंतर 2021-22 पासून बघतो तर आपण कापूस पीक हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सर्वात जास्त आहे पिकाच्या क्षेत्राच्या अंतर्गत. त्याच्यानंतर ज्वारी 2 नंबरला आहे, तांदूळ 3ला आहे, गहू 4ला आहे. परंतु जर आपण पिकाचं उत्पादन बघितलं आणि अन्नधान्यामध्ये गेलो तर अन्नधान्यामध्ये 1960-61ला ज्वारी हे फर्स्ट नंबरला होतं, परंतु 21-22 किंवा त्याच्या आधीपासूनच परंतु रिसेंटमधून तांदूळ या पिकाचं उत्पन्न महाराष्ट्रात सर्व अन्नधान्यांमध्ये सगळ्यात जास्त आहे. आता हे डाऊटफुल वाटतं की आपल्याला तांदूळ आणि महाराष्ट्र ऑड वाटतं. अशा वेळी आपण ज्वारी या पिकाला त्या ठिकाणी आन्सर करतो. म्हणजे या ठिकाणी 2 प्रश्न क्रिएट होतात. एक, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र आहे, त्याचं उत्तर आहे कापूस, ना की ज्वारी. ओके. 2 नंबरला ज्वारी आहे, 3 नंबरला आहे. जर असा प्रश्न विचारला महाराष्ट्रात कोणत्या अन्नधान्य पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे, तर उत्तर ज्वारी आहे. मल्टी स्टेटमेंटमध्ये देखील तसं येईल. मल्टी स्टेटमेंटचा प्रश्न नंतर बघू आपण कसा येईल. आणि दुसरं क्वेश्चन येईल की महाराष्ट्रात सर्वात जास्त अन्नधान्य उत्पन्न हे कोणत्या पिकाचे होते, तर त्याचं उत्तर आहे तांदूळ, ना की ज्वारी. ज्वारी ही गोष्ट आपण नेहमी जॉग्राफीत वाचतो की महाराष्ट्रात 50% ज्वारीचं उत्पन्न होतं देशाच्या, परंतु वैयक्तिक महाराष्ट्रात
ज्वारी ही सध्या 2 नंबरला शिफ्ट झालेली, तांदूळ 1 नंबरला शिफ्ट झाला आहे. ओके. मल्टी स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन काय येईल? ए स्टेटमेंट येईल की महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र हे ज्वारी पिकाखाली आहे क्षेत्र, आणि दुसरं येईल महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पन्न हे तांदूळ पिकाचे आहे. मग काय असणार आहे गडबडीत आपलं? हे पण आपल्याला राईट वाटेल, ज्वारी क्षेत्राखाली आहे, आणि तांदूळ राईट वाटेल किंवा ते रॉंग वाटेल. उत्तर उलटं होईल. काही जण जातील त्यांच्या सवयीप्रमाणे सोप्या, ऑल ऑफ द अबावच्या, तर तेही चुकेल. त्यामुळे या ठिकाणी डाटा पाठ असणं गरजेचं आहे. याचं उत्तर काय येणार आहे? ओनली बी. तांदूळ पिकाचे उत्पन्न अन्नधान्यामध्ये सर्वात जास्त आहे, क्षेत्र मात्र कापूस आहे. ठीक आहे, अन्नधान्य हा शब्द वापरला तर ज्वारी आहेच. ठीक आहे, महाराष्ट्राचे अन्नधान्य उत्पन्न असेल तेही दिलेलं आहे. आता ह्यावर प्रश्न येतो की महाराष्ट्राचे सरासरी जमिनीचे क्षेत्र. परत कृषी टॉपिकमध्ये आपण इंडियाच्या रिलेटेड देखील डाटा दिलेला आहे की भारतामध्ये कुठल्या राज्याचं सर्वात जास्त विहित क्षेत्र आहे. विहित म्हणजे प्रति व्यक्ती किती त्यांना क्षेत्र मिळालेलं आहे त्या पद्धतीनं. तर हे कशावर ठरतं? तर ॲग्रिकल्चर सेन्सस असतो. ओके, ॲग्रिकल्चर सेन्सस किंवा कृषी गणना. कृषी गणनेमध्ये पहिली झाली 1970-71ला. ओके, ही 70-71ची आहे. या ठिकाणी नंतरच्या कृषी गणना जे झाल्या 70-71 नुसार महाराष्ट्रात 4.28 हेक्टर हे विहित सरासरी क्षेत्र होते जमिनीचे. ओके, प्रति व्यक्ती. परत ते कमी होत 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 ज्यावेळेस आपली ही 2010-11ची कृषी गणना झालेली आहे, ती 9वी कृषी गणना आहे. त्या 9व्या कृषी गणनेनुसार त्या ठिकाणी हे क्षेत्र झालं 1.44 हेक्टर. त्याच्यानंतर 10व्या कृषी गणनेनुसार 2015-16ची 10वी कृषी गणना, त्याच्यानुसार 1.34 हेक्टर क्षेत्र झालेलं आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. आणि सध्या जे झालेले आहे ते 11वी कृषी गणना झालेली आहे, तिचं त्या ठिकाणी त्यानुसार हे आता डाटा महत्त्वाचा आहे, 1.23 हेक्टर हे विहित क्षेत्र झालेलं आहे महाराष्ट्राच्या बाबतीत 11व्या कृषी गणनेनुसार 2021-22 मध्ये. हा प्रश्न येऊ शकतो. मागच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये जो 22-23 आहे किंवा 23-24चा सर्वे आहे त्याच्यामध्ये हे माहिती नाही, 24-25 मध्ये आहे. याचा अर्थ इकॉनॉमिक सर्वे आपल्याला अजून एक काय करतो की इकॉनॉमिक्समध्ये असलेल्या करंट गोष्टींची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देतो, करंट रिलेटेड डाटा, जो की आपण कधी कधी करंटमधून वाचत नाही किंवा करंटचे मॅगझिन आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकत नाहीत, तर त्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला 100% उपलब्ध होतात. ठीक आहे, वन क्षेत्र तर आहे, त्याच्यापेक्षा आपण फॉरेस्ट रिपोर्ट देखील करत असतो. परत वन या टॉपिकमध्ये सेपरेट आपण इकॉनॉमिक सर्वे ते बघणारच आहे डिटेलमध्ये. विजेच्या वापरावर जे काही प्रश्न येतात तिथे देखील आपण डिक्रिमेंटलवर लावलेला आहे की 1960-61 मध्ये महाराष्ट्रात विजेचा वापर होता सर्वात जास्त औद्योगिक क्षेत्रात, 2 नंबर घरगुती, 3 नंबर कृषी. तर पुढे पुढे महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्र वाढत जाऊन औद्योगिक क्रांती झाली महाराष्ट्रामध्ये, चांगले चांगले MIDCs उभा राहिले. त्याच्यामुळं सध्या जे आहे ते महाराष्ट्रात विजेचा वापर 1 नंबरला औद्योगिक आहे, 2 नंबरला कृषी, 3 नंबरला घरगुती. तर ही क्रोनॉलॉजी आपण या ठिकाणी परफेक्ट दिलेली आहे. लक्षात ठेवायला काय करायचं की महाराष्ट्राच्या बाबतीत औद्योगिक, कृषी आणि घरगुती, तर भारताच्या बाबतीत हा सिक्वेन्स जसं पूर्वीचा महाराष्ट्र होता तसा आहे. औद्योगिक 1 नंबरला, 2 नंबरला त्या ठिकाणी घरगुती आणि 3 नंबरला भारतात कृषी आहे. म्हणजे महाराष्ट्रातला माणूस हा ॲक्टिव्ह आहे. कसं लक्षात ठेवायचं? तर महाराष्ट्रातला माणूस MIDCत कामाला जातो, त्याच्यानंतर येता येता त्याचं शेत तिथंच कुठं तर आहे, तो रानात पाणी पाजायला जातो आणि मग घरी संध्याकाळी जेवायला येतो. अशा पद्धतीनं औद्योगिक, कृषी आणि घरगुती ही सिक्वेन्स लागते. त्याच पद्धतीनं भारताचा माणूस मात्र महाराष्ट्र एवढा ॲक्टिव्ह नाही, तो आधी MIDCत कामाला जातो, तिथल्या कुठल्या असेल ती इंडस्ट्रियल एरिया, त्याच्यानंतर जरा घरी जातो निवांत, मग जमलं तर आपलं रानात संध्याकाळी जातो. ह्या सिक्वेन्सनं भारताच्या बाबतीत आहे औद्योगिक, घरगुती, कृषी, विजेचा वापर. ओके. रस्त्यांच्या लांबीच्या बाबतीत देखील आहे की असाही प्रश्न सिंपल येऊ शकतो फॅक्च्युअल की महाराष्ट्रात एकूण रस्त्याची लांबी किती आहे? 3,25,889. 23-24 नुसार 3,28,526. ठीक आहे, हे अप्रॉक्सिमेटच येईल, 3,25,000 किंवा 3,28,000. रेल्वे मार्गाची 6,240 इन्क्रीज झालेली आहे, ती 6,311. जन्मदराच्या बाबतीत तो काय चेंज होणार नाही, तो 15 आहे सध्या. ओके. रिसेंट जे प्रोजेक्टेड पॉप्युलेशन सेन्सस आहे तो 15चा, त्याच्या आधीचा 15.5 परत 15.3 होता प्रोजेक्टेड. त्याच्यानंतर मृत्यूदर बघितलं तर 5.5 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अर्भक मृत्यूदर म्हणजे ज्याला आपण इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट किंवा 1 वर्षाच्या आतला मृत्यूदर म्हणतो तो 16 आहे.
नंतर इतरही आपण हेल्थ इंडिकेटर, हेल्थ या टॉपिकमध्ये त्या ठिकाणी आहे, जिथं आपले हेल्थ सोशल सामाजिक क्षेत्र हा टॉपिक आहे, तिथं आपल्याला सगळ्या या गोष्टी बघायला मिळतील. जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत बघितलं तर जरी आपलं पंचायत राज पुस्तक असलं तरी त्याच्यातला डाटा या डाटाशी कायम टॅली करायचा, कारण ग्रामपंचायती संख्या ही बदलत राहणार आहे. काही ग्रामपंचायती नगरपंचायतीमध्ये कन्वर्ट होणार, काही नसलेले गावं त्या ठिकाणी ग्रामपंचायती अस्तित्वात येणार, आणि हा डाटा इथून मिळतो की सध्या महाराष्ट्रात 27,913 ग्रामपंचायती आहेत, 351 तालुके आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी पंचायत समिती आहे, 34 त्या ठिकाणी जिल्हा परिषदा आहेत, 146 त्या ठिकाणी नगरपंचायती असतात ज्या ग्रामपंचायतीमधून रूपांतरित होतात, 246 नगरपरिषदा आहेत, महानगरपालिका ऑब्व्हियसली 29 आहे, आणि 7 कटक मंडळे आहेत. हा डाटा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचा करायचा. चला, अशा पद्धतीने ठीक आहे, आपण हा टॉपिक देखील परत एकदा घेऊया नीट डिटेलमध्ये. यानंतर भारताच्या आर्थिक पाहणीतून आपण कोणत्या गोष्टी समजावून घ्यायच्या या लेक्चरमध्ये बघूया. इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया. तर ठीक आहे, या ठिकाणी हा सर्वेचा नोट्स आहे 44 पेजेसचा, पण एक पॉईंट आपण घेतला की त्यामध्ये एक मॉनिटरी डेव्हलपमेंट म्हणून कन्सेप्ट आहे. ओके, चला, आता मॉनिटरी डेव्हलपमेंट कन्सेप्ट आपण बघितलेलं आहे, पैशाचा टॉपिक आपण केलेला आहे. पैशामध्ये आपल्याला माहीत आहे पैशाचं एक प्राथमिक कार्य असतात, दुय्यम कार्य असतात, इतर कार्य असतात, हे सगळ्या पुस्तकात आहे. ओके, प्राथमिक कार्यामध्ये मेन म्हणजे ते देवाणघेवाण ही तर महत्त्वाचीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुय्यममध्ये आपण शॉर्टकट लक्षात ठेवलेला असतो SST. ओके, स्टोअर ऑफ व्हॅल्यू, स्टँडर्ड डिफर पेमेंट, ह्या गोष्टी तुमच्या पार्ट आहेत. परंतु परत एक अजून कन्सेप्ट येतो की पैशाच्या बाबतीत की इन्फ्लेशन आहे, M0 आहे, M1, M3, M2 काय नेमकं आहे, तर हे बजेटमध्ये किंवा आपल्या आर्थिक पाहणीत एकदम मस्त दिलेलं असतं. थोडक्यात जर आपण ते समजावून घेऊ, मेन म्हणजे मनी मल्टिप्लायर. मनी मल्टिप्लायर करता हा कन्सेप्ट आहे. आणि सध्या जे आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो आणि 2000ची नोट कमी करण्याची कारणं किंवा बंद करण्याची कारणं अशा गोष्टी असतील, वाढणाऱ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देशाला कसं फायदेशीर ठरतात, हा कन्सेप्ट आपण या पॉईंटमधून समजावून घेऊ शकतो. कसं आहे ते थोडक्यात सांगतो बघा, की आपण बघितलेलं आहे की M0 ज्याला आपण म्हणतो रिझर्व्ह मनी, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर M3 असतो, तो म्हणजे आपला टोटल सप्लाय व्हॅल्यू किंवा सप्लाय मनी आहे मार्केटमध्ये. मग M3 हा त्या ठिकाणी ब्रॉड मनी असतो, आपण म्हणतो. M0 त्याला पॉझिटिव्ह कन्सेप्टनं हाय पॉवर्ड मनी म्हणतो, कारण M0 मधनंच M3 कन्वर्ट होऊ शकतो. परंतु M0 हा लोकांच्या हातातील मनी असतो. जेवढा M0 जास्त तेवढा पैसे किंवा मार्केटमध्ये पैशाचं सर्क्युलेशन कमी होतं. म्हणजे काय असतं की लोकांनी जर त्यांच्या घरात पैसे साठवून ठेवले तर ते मार्केटमध्ये येणार आहेत का, तर येणार नाहीत. ते मार्केटमध्ये आले नाहीत तर मार्केटमध्ये चलन जे आहे ते फिरत नाही, त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेचा विकास कमी होऊ शकतो. हे M0 मध्ये इश्यू येतं. M3 जेवढा जास्त तेवढा त्या ठिकाणी काय होत जातं की त्याचा उपयोग सरकारला इन्व्हेस्टमेंट करण्याकरता, लोकांना कर्ज घेण्याकरता होऊ शकतो. त्यामुळे M3 जेवढा जास्त होईल म्हणजेच लोकांच्या हातातील पैसा जेवढा त्या ठिकाणी बँकेमध्ये जाईल तेवढा ॲडव्हान्टेज आहे. मग तुमचं फोनपे किंवा गुगल पे यामुळे काय झालेलं आहे की लोकांनी पॉकेटमध्ये म्हणजे 20-20 रुपयेसुद्धा जरी आपल्या पॉकेटमध्ये आता नसतात, म्हणजे इतकी अमाऊंट आपली आता बँकेमध्ये डिपॉझिट झालेली आहे की म्हणजे बँकिंग इन्क्लुजन वाढलं, बँकिंगचं प्रमाण वाढलं, लोकांना फोनपे गुगल पे वापरायची सवय लागली. इन्स्टंट अमाऊंट या ठिकाणी कुठं जायला लागली, बँकेमध्ये जायला लागली. ट्रान्झॅक्शनची आपण घेतलेले पैसे विकत कुठल्याही गोष्टी म्हणजे लोकांना डिपॉझिट करण्याकरता देखील जो वेळ जायचा, म्हणजे सरकारकडं किंवा बँकांकडं त्या ठिकाणी चलन त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागलं किंवा त्यांच्याकडे पैसा या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागलेला आहे. साधं ST महामंडळाचं उदाहरण घ्या. ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमुळे ST महामंडळामध्ये देखील त्या ठिकाणी लगेच अमाऊंट डिपॉझिट होते, त्यामुळे काही ठिकाणी त्यांना नेमकीच पॉझिटिव्ह किंवा फायदा व्हायला लागला आहे. दुसरे ST महामंडळाने ऑनलाईन पेमेंट वाढवण्यासाठी एक आयडिया केलेली आहे. 1-1 रुपया बऱ्यापैकी तिकिटाच्या वर जास्त आहे सगळीकडे. 90च्या ऐवजी 91 तिकीट आहे, म्हणजे जेणेकरून पुढचा व्यक्ती ऑनलाईन पेमेंट करेल. म्हणजे तिकीट असं 90, 100, 100च्या ऐवजी 101 आहे, 35च्या ऐवजी 36 आहे. या गोष्टी बघा तुम्ही ऑब्झर्व करा. तर तसं आहे की जेवढी अमाऊंट त्या ठिकाणी मार्केटमधून किंवा लोकांमधून बँकांकडे जाईल तेवढं त्या ठिकाणी त्याचं रूपांतर मनी क्रिएशनमध्ये होईल, म्हणजे लोकांना कर्ज देऊन त्या ठिकाणी मनी क्रिएशन, मनी मल्टिप्लाय होईल. तर तोच कन्सेप्ट म्हणजे या ठिकाणी मॉनिटरी डेव्हलपमेंट आहे.
मॉनिटरी पॉलिसी जे तुम्ही वाचता, मॉनिटरी पॉलिसी कशामध्ये आपल्याला सिलेबसला आहे, क्रुशियल रोल इन डिटरमाइनिंग इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द कंट्री, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. ही एक मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर, त्याचा इन्फ्लुएन्स होतो. मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र मराठीत, बरोबर ना. त्याच्यानंतर कुठले कुठले मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर आहेत, इकॉनॉमिक ग्रोथ, इन्फ्लेशन आणि इन्व्हेस्टमेंट, याच्यावर याचा पॉझिटिव्ह की या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा नंतरचा आहे, मॉनिटरी कोणते डिसिजन्स घेतले त्याच्यानुसार. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनिटरी पॉलिसी काय आहे हे देखील तुम्ही पुस्तकात वाचलेलं आहे, परंतु या ठिकाणी परफेक्ट लक्षात राहतं, टू मेंटेन द प्राइस स्टॅबिलिटी, हे एक प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. व्हाईल म्हणजे ऑल्सो कन्सिडरिंग द गोल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, मात्र इकॉनॉमिक ग्रोथ करत करत प्राइस स्टॅबिलिटी इम्पॉर्टंट आहे. केवळ प्राइस स्टॅबिलिटी नका करू, इकॉनॉमिक ग्रोथ त्याच्यामुळे थांबवू नका. ओके. आणि इसेन्शियल फॉर सस्टेनेबल ग्रोथ. ओके, सस्टेनेबल ग्रोथ देखील त्या ठिकाणी अचीव करा. याचा अर्थ प्राइस इतकी स्टेबल नका करू की जिच्यामुळं ग्रोथ थांबेल. नंतर आता या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसीमध्ये मेन काम कोण करतं, RBI. कारण फिस्कल पॉलिसी राजकोषीयमध्ये कोण काम करतं तर सरकार, तर मॉनिटरी किंवा मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोण काम करतं तर RBI. सिंपल गोष्ट आहे. मॉनिटरी पॉलिसी मीन्स RBI, फिस्कल पॉलिसी मीन्स सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट. मग कोणत्या कोणत्या गोष्टी मॉनिटरी पॉलिसीच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये येतात तर त्या ठिकाणी इंटरेस्ट रेटमध्ये बदल करणं किंवा त्यामध्ये बदल करणं, ओपन मार्केट ऑपरेशन करणं. ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये कोणत्या दोन गोष्टी येतात हे देखील बजेटमध्ये आहे. म्हणजे हे एक थोडं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, त्याच्यामुळे गोष्टी आपण फास्टमध्ये सांगतोय. ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये किती जणांना माहीत आहे की रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे याच्या व्यतिरिक्त आउटराईट म्हणून एक कन्सेप्ट असतो. म्हणजे ॲक्च्युली ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये दोन गोष्टी येतात, एक येतं आउटराईट आणि एक येतं रेपो, असं नाव आहे त्याचं. ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये दोन आहेत, आउटराईट आणि रेपो. मग हे RBIच करतं. जर RBIने, आता तुम्ही आपल्याला जो कॉमन कन्सेप्ट माहीत आहे तो माहीत आहे की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. ह्यामध्ये काय करतं RBI, एक तर RBI त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा स्वतः बाय करतं आणि एका पर्टिक्युलर पिरियड नंतर ते सेल करणार आहे हे कन्फर्म असतं. दुसरं काय असतं की बँका त्याकडून RBIकडून, म्हणजे सोप्या भाषेत की RBI बँकांकडून कर्ज घेतं आणि बँका RBIकडून कर्ज घेतं, असा आपला कन्सेप्ट आहे रेपोच्या बाबतीत. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे याचा अर्थ बँकांना RBIनं पैसे दिले तर त्याला आपण रेपो रेट म्हणतो, जर बँकांनी RBIला पैसे दिले तर त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतो. हे झालं, ठीक आहे, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. आउटराईट म्हणून कन्सेप्ट काय आहे की ज्याच्यामध्ये, आता रेपोमध्ये बघा काय झालं आहे की एका पर्टिक्युलर टाईम आणि पिरियड, एक टाईम दिलेला असतो किंवा पिरियड दिलेला असतो, त्याला म्हणतो आपण एक डेट दिलेली असते की एवढ्या दिवसाचेच रेपो आहेत किंवा एवढ्या दिवसाचाच रिव्हर्स रेपो असेल. मग तो एका दिवसाचा असू दे, 91 दिवसाचा असू दे किंवा काहीतरी एक पर्टिक्युलर 14 दिवसाचा असू दे, एक ड्युरेशन मेन्शन असतो रेपोमध्ये की या काळामध्ये ही सिक्युरिटी जी आम्ही विकली आहे ती परत विकत घेणार आहे किंवा जी विकत घेतलेली आहे ती परत विकत तुम्हाला घ्यावी लागेल, असं एक बॉन्ड असतं, ह्याला म्हणतो रेपो. ओके, ज्याच्यामध्ये एक टाईम पिरियड फिक्स असतो. परंतु आउटराईटमध्ये कोणताही टाईम पिरियड फिक्स नसतो. जर RBIने एखादी सिक्युरिटीज विकली तर ती RBI परत कधी घेणार, 14 दिवसानं का 90-91 दिवसानं, हे कुठंही मेन्शन नसतं. त्याला म्हणतात आउटराईट. म्हणजे आउटराईट हा जर प्रश्न भविष्यात आला, आत्तापर्यंत आला नाही म्हणून कुठल्याही पुस्तकात तो आलेला नाही, परंतु आउटराईट हा कन्सेप्ट त्या ठिकाणी बजेटमध्ये किंवा आपल्या इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियामध्ये मेन्शन आहे. मग आउटराईट म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये RBI त्या ठिकाणी एखादी सिक्युरिटी सेल्स किंवा बाय करते विदाऊट त्यांना न सांगता बँकेला किंवा कोणतीही प्रॉमिसरी नोट न करता की ही गोष्ट मी परत या ड्युरेशन नंतर विकत घेईन. दिस इज कॉल्ड ॲज आउटराईट. सो इट माइट बी परमनंट ट्रान्झॅक्शन, की याच्यामध्ये परमनंट ट्रान्झॅक्शन असू शकतं किंवा एक ड्युरेशन मेन्शन नसतो, त्याला म्हणतात आउटराईट. समजलं ओपन मार्केट ऑपरेशनचे दोन कन्सेप्ट. या गोष्टी देखील येऊ शकतात परीक्षेला, आल्यानंतर सगळे लोक जागे होतात. नंतर CRR तर आहे माहीत आपल्याला, RBIकडे ठेवतं, बँकांनी सगळ्याच त्यांच्याकडच्या अमाऊंट कर्जाच्या स्वरूपात देऊ नये. त्याच्यानंतर SLR माहीत आहे, बँक स्वतःकडे ठेवतं इतर गोष्टींच्या स्वरूपात. त्याच्यानंतर क्रेडिट सिलिंग वगैरे ह्या गोष्टी आहेत.
दुसरं मॉनिटरी पॉलिसीचा एक भाग म्हणजे विड्रॉल ऑफ 2000 बँक नोट 19 मे 2023 हा मॉनिटरी पॉलिसीचा भाग आहे की 19 मे 2023ला 2000ची नोट काढून घेतली. याचं कारण आहे की लोकांच्या खिशातच पैसे नको आहेत सरकारला, मॅक्झिमम अमाऊंट त्यांच्या बँकमध्ये पाहिजेत. कॅश ही सर्क्युलेशन सिस्टीम कदाचित पुढच्या 20 वर्षांना पूर्णपणे संपून जाऊ शकते. ओके, म्हणजे बघा सिंपल आहे की अवेअरनेस, कॅश सिस्टीमचा फायदा आहे, बँकेमध्ये अमाऊंट मगाशी म्हणल्यासारखं लोकांकडे नाही आहे, पॉकेट चोरायचा इश्यू नाही, परंतु सायबर सिक्युरिटी हे थ्रेट आता वाढलेलं आहे. पण 2000ची नोट काढण्याचं मेन कारण ते आहे. ब्लॅक मनी वगैरे हा गौण भाग आहे नंतरचा, खरा तर हे कारण आहे. आणि मग लोकांना ते त्यावेळेस सुरुवातीला लगेच काही गोष्टी एक्सप्लेन करता येत नाहीत, म्हणून ब्लॅक मनी कर्व करण्यासाठी आपण नोट बंद केली, अमुक केली तर ते गोष्टी नसतात. मेन कारण असतं आपल्याला इन्फ्यूज करायचं असतं किंवा त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणतो ना कसलं ऑनलाईन पेमेंटचं मार्केट त्या ठिकाणी वाढवायचं असतं किंवा बँक इन्क्लुजन करायचं असतं. नेक्स्ट डिसेंबर 2024 हे रिसेंटमधलं आहे की मीटिंगमध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटीनं अनाऊन्समेंट केलेली आहे की CRR 4% राहील तो. ओके, त्या ठिकाणी सरळ सरळ लिहिलेलं आहे. नंतर कॅश रिझर्व्ह रेशो ही कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे, ती नंतर मी लेक्चरमध्ये एक्सप्लेन देखील करेल, पण तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे असं समजून एक लक्षात घ्या की एक ठीक आहे. थोडक्यात काय, पर्सेंटेज ऑफ डिपॉझिट विच बँक मस्ट कीप ॲज अ कॅश रिझर्व्ह विथ द सेंट्रल बँक. सेंट्रल बँककडे ठेवावं लागतं त्यांना CRR जो 4% आहे, म्हणजे 100रातले 4% त्या ठिकाणी. अपार्ट फ्रॉम CRR SLR देखील स्वतःकडे ठेवावा लागतो, स्वतःमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असतो मात्र त्याला. ओके, हा नॉन लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आता रिझर्व्ह मनी माहीत आहे की नोन ॲज द रिझर्व्ह मनी किंवा मॉनिटरी बेससुद्धा तिला म्हणतात M0ला. ते मोस्ट लिक्विड फॉर्ममध्ये असतो, कन्सिस्टिंग ऑफ करन्सी इन सर्क्युलेशन, लोकांच्या हातातील पैसा जो सर्क्युलेट केला जातो, आणि बँक डिपॉझिट हेल्ड ॲट द सेंट्रल बँक, ती देखील रिजिड नसते. सेंट्रल बँकमध्ये असलेला पैसा त्या ठिकाणी मुवेबल होऊ शकतो, त्यामुळं बँक डिपॉझिट ॲट द सेंट्रल बँक. ब्रॉड मनी काय आहे तर करन्सी विथ द पब्लिक, ती तर येणारच आहे, परंतु आता ही कमी होत चाललेली आहे बघा, आणि हे कमी होणं फायद्याचं आहे. ॲग्रिगेट डिपॉझिट, डिमांड डिपॉझिट विथ द बँक, म्हणजे 1 वर्षाच्या ठेवी असतील काय असतील त्या, म्हणजे सॉरी डिमांड डिपॉझिट म्हणजे आपलं सेव्हिंग अकाउंट, ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, परंतु हा पैसा बँकेतच आहे. टाईम डिपॉझिट म्हणजे 1 वर्षाच्या वगैरे ठेवी, आणि अदर डिपॉझिट विथ द रिझर्व्ह बँक, जर इतर कोणत्या गोष्टी असतील तर हे कन्सेप्टमध्ये येतं, पण इथं CRRच आहे. मग या ठिकाणी कॉम्पोनंट्स ऑफ ब्रॉड मनी आहे. मग मनी मल्टिप्लायर काय आहे कन्सेप्ट, आपल्याला जो परीक्षेच्या दृष्टीने किंवा पुस्तकात माहीत आहे की हा M3 म्हणजे अमाऊंट रेफर्स टू द अमाऊंट ऑफ M3 बँक जनरेट इच रुपी ऑफ M0 अवेलेबल. M0 कडून M3 म्हणजे ब्रॉड M3 मनी आपण किती बनवू शकतो, ब्रॉड मनी हा एक प्रकारे कन्सेप्ट म्हणजे मनी मल्टिप्लायर आहे. म्हणजे मनी मल्टिप्लाय होणं म्हणजे 100 रुपयाचे आपण किती रुपये बनवू शकतो त्याला आपण म्हणतो मनी मल्टिप्लायर. मग ते कर्ज देऊन असेल, तोच रुपया सर्क्युलेट होऊन असेल, वॉट एव्हर इट मे बी, कोणत्या पद्धतीनं सप्लाय करायचं ते ठीक आहे. परंतु मनी मल्टिप्लायरचा अजून एक आपल्या परीक्षेच्या अँगलनं व्याख्या कोणती आहे, मनी मल्टिप्लायर इज इक्वल टू टोटल मनी सप्लाय M3 डिवायडेड बाय स्टॉक ऑफ हाय पॉवर्ड मनी किंवा रिझर्व्ह मनी M0. म्हणजे M0 वाढला तर मनी मल्टिप्लायर काय होणार आहे, कमी होणार आहे. जर M3 वाढला तर मनी मल्टिप्लायर वाढणार आहे. म्हणजेच लोकांच्या हातातील पैसा या ठिकाणी कमी करणं गरजेचं आहे, जेणेकरून मनी मल्टिप्लायर वाढेल, आणि जेवढा मनी मल्टिप्लायर वाढेल तेवढा गव्हर्नमेंटला फायदा होतो. त्याच्यानंतर मनी मल्टिप्लायरची ही दुसरी कन्सेप्ट मात्र कुणाला माहीत नाही, जसं आउटराईट आणि रिव्हर्स रेपोची आहे. हा, ज्यांनी NCERT केलेली आहे मॅक्रो इकॉनॉमिकची त्यांना माहीत आहे की मनी मल्टिप्लायर इज इक्वल टू 1/CRR सुद्धा असतं, कॅश रिझर्व्ह रेशो. म्हणजे सिंपल आहे की जेवढा CRR जास्त, म्हणून नरसिंहन कमिटीने काय सांगितलं होतं की CRR कमी करा, जेवढा CRR जास्त तेवढा मनी मल्टिप्लायर कमी, कारण बँकांमध्ये असलेल्या ठेवीतील जो भाग आपल्याला जास्तीत जास्त जर RBIला द्यायला लागला तर त्या ठिकाणी बँकांकडून मनी मल्टिप्लाय किंवा मनी क्रिएट होण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल 20% जर मनी मल्टिप्लायर असेल तर 1/20, ओके, 1/20%, सो 1/5 इज इक्वल टू किती येणार काय 0.2 इज इक्वल टू 0.5 येईल किंवा 5 येईल.
भागाकार, ठीक आहे. 1 हे भागाकार काय येईल, 0.2 इज इक्वल टू 5 येईल. 20 भागिले 100. 5 आलं तर त्याला 100 न गुणा, किती येणार आहे 500. म्हणजे 100 रुपयाचे या ठिकाणी 20% CRR असेल तर 500 रुपये कन्वर्ट होऊ शकतात, कारण 100 रुपयातले आपण 20% साईडला काढायला लागते. 1/20% करायचं असतं, मग ते किती होतं 20 भागिले 1 भागिले 0.2 होतं. पण जर रिसेंटनुसार जर आपण गेलो आणि CRR या ठिकाणी 4% आहे ना आत्ता, तर याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर या ठिकाणी बघा, एका वहीवर करा वाटलंच तर 1/4/100 इज इक्वल टू 1/0.04 इज इक्वल टू किती येणार आहे 25. मनी मल्टिप्लायर किती आला 25, त्याला गुणवले 100 करा, म्हणजेच एका 100 रुपयाचे या ठिकाणी किती रुपये बनू शकतात, 2500 रुपये बनू शकतात जर CRR आपण 4% केला तर. म्हणजे जास्त सिक्युरिटीमध्ये बँकांनी जाण्याची गरज नाही असं या ठिकाणी नर्सियन कमिटीने सांगून त्या ठिकाणी CRR कमी केला. म्हणून मनी मल्टिप्लायर इज इक्वल टू 1/CRR हा कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला बजेट किंवा NCERTमधनं मिळतं. अशा पद्धतीने या बेसिसवर आपण हा कोर्स थोडक्यात घेणार आहे की जिथं तुम्हाला कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल ह्या दोन्हीचं ब्लेंड असणार आहे. इंडियन इकॉनॉमिक सर्वेमध्ये काय गोष्टी इंग्लिशमध्ये ते इंग्लिशमध्येच असतील, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. गोष्टी मराठीत समजावून सांगितल्या जातील, परंतु GS4मध्ये काही गोष्टी इंग्लिशमध्ये वाचल्यानं सहज सोप्या जातात. सायन्स टेक असू द्या किंवा मग इकॉनॉमिक्स असू द्या. ओके, अशा पद्धतीनं हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. पुस्तक अतिशय सोप्या पद्धतीनं केवळ 136 पेजेसचं आहे. प्राईजही कमी आहे, डिस्काउंटमुळे ते केवळ तुम्हाला 140-150 याच दरम्यान मिळेल मॅक्झिमम. तर त्या पद्धतीनं दोन्ही गोष्टी करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व गोष्टीसाठी माय क्लास पुणे हे ॲप डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा माय क्लास पुणे या नावाचं, जिथे आपण या ठिकाणी राज्यसेवा मेन्सच्या रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आपण पोस्ट करत राहणार आहे. जोपर्यंत राज्यसेवा मेन्स आहे तोपर्यंत राज्यसेवा मेन्सच्या गोष्टी या ठिकाणी त्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केल्या जातील, ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. ओके, थँक्यू.